जपून टाक पाऊल, इथे प्रत्येक माणूस तुझा नाही. या रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटच्या दुनियेमध्ये असंच म्हणावंसं वाटेल. काय होतं ना, भावनेच्या आहारी जाऊन महिला भगिनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही कटू घटना असतात की ज्या कुठं व्यक्त होऊ शकत नाही. आणि एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये येते आणि त्यांना असं भासवून देते की मी तुझीच आहे, मला तुझ्या दुःखाच्या वेदना कळतात. आणि त्या खोट्या आश्वासनावर ही व्यक्ती सगळं काही त्या मैत्रिणीजवळ म्हणा, मित्राजवळ म्हणा बोलून देते. नंतर कालांतराने असं होतं की ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या मनासारखी ही व्यक्ती वागायला लागत नाही, त्यावेळेला त्याच रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटचं भांडवल करून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात येतं. आणि हिला भीती असते की समाजामध्ये माझी बदनामी होईल, समाजामध्ये माझा खालीपणा होईल, मी जर हिच्यासोबत अशीच वागले नाही तर ही आता हे व्हायरल करेल. आणि या भीतीने ती व्यक्ती आयुष्यभरासाठी त्याची गुलाम बनून राहते किंवा तिची गुलाम बनून राहते. तर असं करू नका. कुणाच्याही भावनेला भीक घालू नका. तुम्हाला भावनिक करण्यात येईल, परंतु तुमच्या भावनेचं भांडवल करण्यात येईल, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं जपून टाक पाऊल, इथे प्रत्येक व्यक्ती तुझी नाही. जे काय आत्ता चालू आहे ना सोशल मीडियावर, याच्याहून असंच सांगावं असं वाटतंय. आणि कुणालाही आपल्या घरी येऊ देऊ नका, कारण येणारी व्यक्ती ही तुमची नाही, लक्षात घ्या. अनोळखी व्यक्ती